खेड आणि जुन्नर मध्ये झाला आणि लगेचच आम्ही घेण्याचा 13 तारखेला नियोजन केलं। पण अनेक संघटनेच्या वतीने आम्हाला फोन आले की आपण जरा एकत्र येऊन विस्ताराने करू। मला खूप आनंद झाला की सर्व संघटना विविध पातळीवर तुकड्याने काम करणारी एकत्र येऊन भूमिका घेते, हे मला आनंद झाला आणि म्हणून आम्ही ही आजची तारीख निवडली आणि या ठिकाणी आलो। प्रचार करताना, या आंदोलनाचा प्रचार करताना काही 2-3 मुद्दे जनतेमधून उपस्थित झाले ते सांगतो, तीच आपली पुढची भूमिका असणार आहे। म्हणून या ठिकाणी एक आपल्या मनामध्ये गैरसमज पसरवला जातो, आंदोलन का करायची आणि आंदोलन केली तर राजकारण करायचं का, करायचं किंवा नाही करायचं, असे प्रमुख 2 प्रश्न विचारले जातात। आंदोलन काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे। स्वतंत्र भारतामध्ये संविधानाच्या मार्फत आपला देशाचा कारभार चालू देतो। काय उद्देश ठेवून वाटचाल करायची राज्यकर्त्यांनी हे सरनाम्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे, हे उद्देश पत्रिकेमध्ये लिहून ठेवलेलं आहे। काय लक्ष ठेवून वाटचाल करायची हे सांगितलेलं असताना सुद्धा गल्लीपासून दिल्लीपर्यंत निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतात, निवडून दिल्यानंतर मात्र मतं बदलतात। त्याचप्रमाणे गावच्या ग्रामविकास अधिकाऱ्यापासून प्रधान सचिवापर्यंत प्रशासन आहे, विविध विभागाचं प्रशासन आहे, आपण त्याला पगार देतो, तेही पुढाऱ्यासारखे वागायला लागतात। लोकशाहीचा जो काही तिसरा आधारस्तंभ आहे न्यायासन, याची काय परिस्थिती आहे हे सुद्धा आपण न्यायाधीशावरती चप्पल मारण्याची भूमिका पाहिली। आणि चौथा जो आधारस्तंभ आहे मीडिया, पत्रकारिता, या 4 आधारस्तंभाची लोकशाहीची काय अवस्था झाली हे आपण पाहतो। निवडून दिलेला प्रतिनिधी एक सत्तेत बसतात, आपल्या सर्व अनुत्तरित बस आहे, सत्तेत बसतात, त्याच्यामध्ये काही विरोधक असतात, काही सत्ताधारी असतात। सत्तेवर बसलेल्यांनी संविधानाची जी काही शपथ घेतलेली असते, निवडून आल्यानंतर त्या शपथेला तडा जाणार नाही याची काळजी घेतली असते। आठवण विरोधी पक्ष करून देत असतो, तेही ज्यावेळेस ऐकत असतात त्यावेळेस अशा जनतेला सूत्र हातात घ्यावी लागतात आणि जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सांगावं लागतं की तुम्ही कुठेतरी चुकताय, म्हणून आंदोलन आहे। हा डोक्यात जो संभ्रम असेल, काही लोक जनतेत गैरसमज पसरवतात, मतासाठी राजकारण करतात का काय आंदोलन करते असा संभ्रम, असं नाहीये। संविधानाने जनतेला अधिकार दिलेला आहे, हे लाईनीत चालत नसतील तर एकत्र येऊन त्यांना आठवण करून देणे, जाब विचारणे हे काम आहे जनतेचं। आणि म्हणून आंदोलन पुढच्या काळात एकजुटीने करायचे, आपल्याला जिल्ह्यामध्ये सुद्धा जाब विचारायचा। पुढचा जो प्रश्न आहे राजकारण करायचं किंवा नाही करायचं, समाजकारण आणि राजकारण एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। राजकारण हे करायचं, पण काय राजकारण करायचं हे तुम्हाला आदिवासी माणसाच्या एका वाक्यामधून मी तुम्हाला सांगणार आहे। भीमाशंकर अभयारण्याचा प्रश्न आहे, सगळे आदिवासी एकजूट संघटनेच्या माध्यमातून आपण त्याची लढाई केली। केंद्र सरकार म्हणत होतं, वन विभाग म्हणत होता अभयारण्य झाली पाहिजे, राष्ट्रीय उद्यान झाली पाहिजे। काय झाली पाहिजे ते कारण सांगत होते, काय कारण सांगत होते की इथल्या आदिवासींनी जंगल संपवलंय, इथले आदिवासी जंगल तोडतात, इथल्या आदिवासी पासून जंगलाला धोका आहे। आदिवासी इथल्या समाजा वतीने हा लढा ज्यावेळेस लढत होतो त्यावेळेस इथला कोंडीबा तळपे नावाचा एक ग्रामस्थांनी इथल्या व्यवस्थेला सांगितलं, सगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी अभयारण्यातून विस्थापन झालेलं आहे, परंतु इथलं विस्थापन का नाही झालं, इथल्या केंद्र सरकारला का झुकावं लागलं, इथल्या वन विभागाला का झुकावं लागलं, एक कोंडीबा तळपेच्या एका वाक्यामधून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे। कोंडीबा तळपे वन विभागाचं जे काही नागपूरचं कार्यालय तिथे आमचं शिष्टमंडळ भेटायला गेलं, कोंडीबा तळपे उठला आणि त्या अधिकाऱ्याला सांगितलं, काय सांगितलं त्या अधिकाऱ्याला, सांगितलं ही बोलण्याची भाषा बंद कर, जंगल आमची आई आहे। काय म्हणत होता कोंडीबा तळपे, जंगल आमची आई आहे, आईच्या दुधावर आम्ही जगतो, गोचिडासारखे शोषण करून रक्तावर जगत नाही। काय कळलं राजकारण इथल्या केंद्र सरकारला कळलं की इथल्या आदिवासी पासून कोणताही धोका नाही, जंगल आम्ही उपभोगतोय, भाज्या आम्ही खातोय, हे आमचं दुधावरचं राजकारण आहे, गोचिडासारखं शोषण करून जगायचं आमचं राजकारण आहे। कोंडीबा तळपेने सांगितलं, त्याच्या पाठीमागं सगळे आदिवासी एकजूट संघटनेच्या माध्यमातून तालुक्यात लढले आणि त्याला
जे शोषण विरोधी पक्ष होते त्यांनी पाठिंबा दिला आणि म्हणून केंद्र सरकारला झुकावं लागलं. हे राजकारण आपल्याला करायचं आहे. शोषण विरोधी समाजाचं राजकारण आपल्याला करायचं आहे. हे आपल्याला कळालं पाहिजे. इथल्या जनतेला आपल्याला समजून घेतलं पाहिजे. इथला प्रत्येक माणूस ज्यावेळेस गटागटामध्ये चर्चा करून संभ्रम निर्माण करतो, आपल्याला सांगितलं जातं हे बरोबर का ते बरोबर, आपण सगळे बरोबर शिकलेले आहोत. ठोस परिस्थितीचं ठोस विश्लेषण केलं पाहिजे. जसं बाबांनी केलं ते आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून पुढच्या काळामध्ये जे तालुक्यातले प्रश्न आहेत, तालुक्यातले संघटना तिथं सोडवतील. जे जिल्ह्यातले प्रश्न आहेत तिथं जिल्ह्यात आपण एकत्र आलो पाहिजे. आणि जे राज्याचे प्रश्न आहेत तिथं राज्याला आपण एकत्रित धडक दिली पाहिजे. अशी आपल्याला एकत्रित पुढच्या काळात लढावी लागेल. आणि जे सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत त्यांना सांगून द्यावं लागेल, आठवण करून द्यावं लागेल. इथल्या संविधानाची चौकट काय आहे हे सांगावं लागेल आपल्याला की इथल्या याची चौकट काय आहे. निवडणुका आल्या का काय, निवडणुका आल्या का, निवडणुका आल्यानंतर सगळं मंजूर होतं आणि निवडणुकी आलं एका वाक्यात सांगतो निवडणुका आल्या काय असतं. शासन आपल्या दारी, निवडणुका झाल्या की जनतेच्या हातावर द्यायची तुरी. मग जर शासन तर बरी ये घरी, फेरीवर फेरी असं इथं चाललेलं आहे. आणि म्हणून आपल्याला राजकारण काय करायचं आहे, आपल्याला राजकारण हे करायचं आहे. तो निवडून येताना काय शब्द दिला होता, 2 मिनिटं संपतो. निवडून येताना काय शब्द दिला होता ते आठव. आणि म्हणून आंदोलनाच्या माध्यमातून ही आठवण इथल्या राज्यकर्त्यांना आपण देतोय की पुढच्या काळामध्ये आमदारकीची कोणतीही निवडणूक असो आक्रोश मोर्चा होणार. सत्ताधाऱ्यांचे निवडून येतील त्यांच्या विरोधात, शब्द फिरवला आक्रोश मोर्चा होणार. कोणी राज्याच्या निवडणुकीच्या टायमाला कोण म्हणत होता सरसकट कर्जमाफी, कोणीच उल्लेख केला नाही त्याच्यामध्ये. कोण म्हणत होता सातबारा खोरा, सत्तेत आल्यानंतर पलटी मांडली. थांबा जरा 5 वर्ष राहिले. आम्ही म्हणलो नाही कधी करायचं ते, असं नाही चालत. निवडणुका म्हणजे प्रतिनिधींनी जनतेशी केलेला करार आहे. आणि या कराराला जर तगाफटका इथून पुढच्या काळात लोकप्रतिनिधी केलं तर जन आक्रोश मोर्चाच्या वतीने जनता एकजूट करून हा सवाल विचाराल तो आमचा नैतिक अधिकार आहे. एवढं बोलून या ठिकाणी थांबतो. आपल्या सर्व प्रतिनिधींना विनंती करतो की निवेदन आणि सर्व संघटनाचे प्रतिनिधी आहेत त्यांनी पण पुढे यायचं आहे. हे निवेदन देऊन आपल्याला ही एकजुटीची लढाई परत लढायची, याच्या घोषणा द्यायची. आदिवासी एकजुटी